खुर्ची आहे ना, खुर्ची त्यांना नमस्कार. आज आपण सिंहगड रोड परिसरामध्ये आहोत. गेल्या 2 दिवसापासून या भागामधील पथारी व्यावसायिक ज्यांना महानगरपालिकेने पथारीचे लायसन दिलेले जमत नाही का तुम्हाला? गेल्या 12-13 वर्षापासून त्या सिंहगड रोडवरती हे सगळे व्यावसायिक आपण पाहू शकतो. 40 व्यावसायिक या ठिकाणी हातगाडीचा व्यवसायावरती आपले उपजीविका करतात. साधारण 20 गाड्या ह्या बाजूला आहेत आणि 20 गाड्या समोरच्या बाजूला. तिथं जे पार्किंग दिसते ही महेश बँक दिसते, त्याच्या खालच्या बाजूला समोर तिथं या गाड्या होत्या. निम्म्या गाड्या रस्त्याच्या या बाजूच्या फुटपाथवरती, निम्म्या गाड्या रस्त्याच्या त्या बाजूच्या फुटपाथ. थोडं शांत घ्या. या साधारण 40 गाड्या या रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवरती गेल्या 12 वर्षापासून होत्या. आता याच्यामध्ये या लोकांना सगळ्यांना पुणे महानगरपालिकेने या अशा प्रकारचं ज्यावेळेस पुणे शहरात 2018 पासून त्याच्या अगोदर पथारीच्या बाबतीत धोरण राबवले गेलं आणि जे शहरामध्ये फुटपाथवरती कुठल्या प्रायव्हेट प्लॉटमध्ये महानगरपालिकेच्या जागेमध्ये ज्या ज्या ठिकाणी लोक ज्यांचा व्यवसाय करतात, उपजीविका करतात, त्या लोकांना एक पथारीचं लायसन देण्याचं काम पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलं आणि त्याचा खूप मोठा गाजावाजा झाला की त्याच्यामध्ये महानगरपालिकेने असं काही एवढं सांगितलं, दाखवलं की त्याच्यामध्ये खरंच पुणे शहराची, पुणे महानगरपालिका खूप मोठी उदार व्यक्तिमत्व असणारी महानगरपालिका म्हणून असं एक चित्र उभं करण्यात आलं. आणि हे चित्र उभं करत असताना शहरातील गोरगरिबांसाठी, वंचितांसाठी हे काम चालू आहे दाखवण्याचा भास करण्यात आला. आणि त्यावेळेस सगळ्या व्यावसायिकांनी, या ठिकाणी व्यवसाय करणारा प्रत्येक नागरिक हा यामध्ये पुणे महानगरपालिका उपायुक्त अतिक्रमण कार्यालय यांच्याकडून फेरीवाला नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेलं आहे. आपण पाहू शकतो प्रत्येकाकडे इकडं लायसन आहे. प्रत्येकाकडं या ठिकाणी फेरीवाल्याचं लायसन आहे आणि या फेरीवाल्याचं लायसन असताना हे पैसे कधी घेतो? टप्प्याटप्प्याने घेतो, पण लॉकडाऊननंतर त्यांनी एवढ्या वर्षभरामध्ये या लोकांकडनं आत्ता जो आहे मला आकडा सांगितला, इथे जेवढी लोक आहेत त्यांची या पुणे महानगरपालिकेने पथारी धोरण ज्या टायमाला इथं राबवलं तर 1-1.5 वर्षाच्या आतमध्ये या सगळ्या गोरगरिबांकडनं 9,48,000 रुपये गोळा करण्यात आले. म्हणजे तुम्ही लायसन दिलं का उपकार केले नाहीत. ह्यांना तुम्ही पथारीचं धोरण राबवलं, त्याच्या अंतर्गत तुम्ही फेरीवाला लायसन दिलं आणि त्यांच्याकडनं तुम्ही पैसे सुद्धा वसूल केले. 9,48,000 रुपये या गोरगरिबांकडनं घेण्यात आले. आणि आता घेऊन गेल्या 1-2 महिन्यापासून या लोकांना असं सांगण्यात आलं यांच्या ज्या निम्म्या गाड्या पलीकडच्या बाजूला होत्या तिथल्या गाड्या काढण्यात आल्या. त्यांना एवढं सांगण्यात आलं की तुम्हाला महानगरपालिकेचं जे धोरण आहे की जो माणूस अधिकृत लायसनवाला असतो, ज्याला महानगरपालिकेने अधिकृत पथारीचं लायसन दिलेलं आहे, त्या माणसाचं पुनर्व्यवस्थापन त्यांना करणं गरजेचं असतं. त्यांना त्या ठिकाणी जर त्यांना तुम्ही एखाद्या जागेवरून हलवणार असाल तर त्यांना जी त्यांची इकडची कमिटी असते त्या कमिटीसोबत चर्चा करून त्यांना योग्य ठिकाणी त्यांचं परत तुम्हाला त्यांना बसवावं लागतं. परंतु असं न करता या ठिकाणी या लोकांनी जी माझ्याकडे तक्रार केली आहे इथं आपण एक पाहू शकतो द ट्रीट. आता इथं द ट्रीट हॉटेल खालच्या बाजूला महेश बँक आहे.
आता याच्या समोरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर अख्खा इथून हा गोयलगंगाचा परिसर आहे सगळा. त्याच्या समोरच्या बाजूला अगदी या कॉर्नरपासून तर डेड एंडपर्यंत एक फुटपाथ आहे. आणि हा फुटपाथ इथं आता आपण फुटपाथवरती उभा राहिलो. हा फुटपाथ कशाला म्हणतात? फुटपाथ हा प्रॉपरली जमिनीपासून वरती असला पाहिजे. पण इथं जाणून बुजून ज्या दिवशी ह्या लोकांना खोटं बोलून यांच्या गाड्या इथं काढण्यात आल्या, त्यांना सांगण्यात आलं की इथं हा फुटपाथ आम्हाला परत करायचा आहे. परंतु जागेवरती प्रत्यक्षामध्ये महानगरपालिकेच्या लोकांनी किंवा अजून इथले कोण स्थानिक लोक असतील यांनी या गरिबांची सुपारी घेतली होती. आणि यांची सुपारी घेऊन कुणाकडनं घेतली माहीत नाही, परंतु भविष्यात त्याची सुपारी आम्ही वाजवणार की जर एखाद्या ठिकाणी एखाद्या हॉटेलला पार्किंग तुम्ही करून देताय फुटपाथवरती, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं काम आहे की जर तुम्ही या गरिबांना फुटपाथवरनं काढताय तर जागेवरती फुटपाथच झाला पाहिजे. परत मग फुटपाथ न होता त्याचं बॅरिगेडिंग तिथलं काढण्यात आलं. त्या ठिकाणचे जे काही डिवायडर्स लावण्यात आले होते रस्त्यावरती ते डिवायडर्स काढण्यात आले. आणि प्रॉपरली जो स्पॅन होता तिथं की जिथं लेफ्ट हँड साईडला मी समजू शकतो की हा DP रोड आहे, परंतु DP रोड होत असताना त्याला बोथ साईडला तो फुटपाथ तसा कंटिन्यू करणं गरजेचं होता. परंतु मग ह्या लोकांना जर तिथून काढलं तर मग या लोकांना तिथून काढल्यानंतर यांच्या जागेवरती फुटपाथ का नाही करण्यात आला? यांच्या जागेवरती यांच्या गाड्यांच्या जागेवरती कोणताही फुटपाथ न करता त्या ठिकाणी या हॉटेलच्या व्यावसायिकासाठी तिथं पार्किंग का करण्यात आलं? नक्की तिथं कोण कुणाला पाठीमागे घालतंय? या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. 40 व्यावसायिक ह्याच्यातले 20 व्यावसायिक पलीकडे होते. आता आपण इथं पाहू शकतो या ज्या गाड्या लावल्यात या गाड्यांमध्ये कुठे डिस्टन्स ठेवला आहे का? कुठल्याही गाडीमध्ये आपण 1 फुटाचं सुद्धा डिस्टन्स ठेवलेलं नाही. शेवटपर्यंत इथं सुद्धा आपण पाहू शकतो. आता इथं जर असं असेल तर गाडीवाला पलीकडे जाणार कसा? का त्याला काय हेलिकॉप्टर आणायचं का? त्याला कसं खाली उतरवायचं अजून पुढे? इथं बघा, इथं बघा, किती सांभाळतो गाड्या मागंपर्यंत. या महानगरपालिकेने या फुटपाथवरती या गाड्या बसवून दिल्या नाहीत. आणि इथं कोणत्याही परिस्थितीमध्ये इथल्या गाडीवरील ह्या लोकांना आतमध्ये जायला सुद्धा जागा ठेवली नाही. याच्यामुळे भविष्यामध्ये ह्या व्यावसायिकांमध्ये महानगरपालिकेने जर यांना इथं बसवलं तर महानगरपालिकेने यांना इथं बसवत असताना व्यवस्थित बसवलं पाहिजे. त्यांच्या आतमध्ये जाण्यासाठी त्यांना जागा असली पाहिजे. जर हे 12-13 वर्षापासून ही लोक इथे व्यवसाय करतात मग त्यांच्यावरती अन्याय कुणाच्या सांगण्यावरून होतो आहे? या लोकांना मी कालच्याला इथल्या संबंधित अधिकाऱ्यासोबत बोललो तर त्यांनी सांगितलं की या लोकांना आम्ही शिफ्टिंग दिलं आहे. जर यांना शिफ्टिंग तुम्ही पलीकडच्या बाजूला दिली तिथे व्यवसाय होणार आहे का? हा माझा पहिला प्रश्न महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आहे. बरं तिथं लोक गेली तर तिथले लोक त्यांना दादागिरी करतात, दमदाटी करतात. आणि महानगरपालिकेचे अधिकारी मला सांगतो की आम्ही त्यांना प्रोटेक्शन देऊ. अरे त्यांना प्रोटेक्शन ह्याला पहिलं प्रोटेक्शन ते दिलं ना ते तुम्ही काढा ना. फुटपाथवरती या हॉटेलवाल्या द ट्रीट हॉटेलच्या गाड्या कशा लागतात? यांना या हॉटेलला जर इथं हॉटेल एवढं मोठं हॉटेलला जर इथं मान्यता मिळालेली आहे त्याचं पार्किंग कुठे आहे? ह्या गरिबांच्या गाड्या काढायच्या ह्याच्या पोटावरती महाराज त्याच्या हॉटेलच्या पार्किंगच्या गाड्या तिथं लावायच्या. हा कुठला न्याय आहे महानगरपालिकेचा? मला वाटतं की यासाठी मी कालच संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलले की हे लायसन तुम्ही दिलेले, हे लायसन पुणे महानगरपालिकेने दिलेले आहेत नागरिकांना. जर हे लायसन तुम्ही महानगरपालिकेला दिलेत, महानगरपालिकेने दिले, त्यांच्याकडनं आता पैसे पण घेतलेत. 1-1 लाख रुपये. आज जर इथं 9,48,000 रुपये या गरिबांकडनं घेतलेत म्हणजे साधारण ही सगळी रक्कम 20 लाख रुपयापर्यंत होते. 50% पैसे त्यांना भरा म्हटले. तुम्हाला यांना काढायचंच होतं तर मग पैसे का भरायला लावले त्यांना? 50,000 रुपये एक माणसाचं बघितलं. 1 लाख रुपये, 53,000 रुपये, 50,000, 40,000, 1,10,000, 50,000, 1,10,000, 50,000, 55,000, 35,000 अशा स्वरूपामध्ये 9,48,000 रुपये ह्या लोकांनी भरले. मग ह्यांनी जर ह्या सगळ्या गोष्टी इथे एवढी मोठी रक्कम दिली आहे त्यांना ती डबल सांगितली होती. आणि सांगताना पण असं सांगितलं की तुम्ही पैसे 50% तरी पैसे तुम्हाला भरावे लागतील. जसे काय या 50% पैसे या लोकांनी भरले, काही न सांगता कुठल्याही पूर्वसूचना न देता या गाड्यांवरती कारवाई झाली. आणि त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला आम्ही इथे शिफ्टिंग देऊ. शिफ्टिंग कशा प्रकारे दिली मी तुम्हाला सगळ्यांना दाखवलं. मला वाटतं की महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या लोकांनी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवाव्यात की तुम्ही इथं कोण काय हप्ते घेते, कोणाकडे घेते. मला आत्ता लोकांनी सांगितलं आहे. आणि मला वाटतं की तुम्ही जर या गरिबांवरती असेच अत्याचार करत राहिला तर
तर तुमचा एखादा व्हिडिओ मी सोशल मीडियावरती टाकल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणचे जे कार्यकर्ते आहेत ते थोडक्यात त्यांचं मत कशा प्रकारे त्यांच्यावरती कारवाई झाली ते मांडली. आम्ही साधारण 40 ते 41 टोटल व्यावसायिक या रोडवरती गेले 12 ते 15 वर्षापासून इथे व्यवसाय करतोय. 2014 साली जे महानगरपालिकेतर्फे सर्वेक्षण झालं होतं आमचं आहे त्या ठिकाणी सर्व लोकांचं बायोमेट्रिक सर्वेक्षण झालं होतं. त्याच ठिकाणी आम्ही सर्वजण गेले 12 ते 15 वर्षापासून आम्ही व्यवसाय करतोय. त्याच्यानंतर त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं की तुम्हाला एक मंथली डेली बेसिसवरती एक भाडं तुम्हाला इथून पुढं चालू होईल. आम्ही त्यासाठी ॲग्री होतो, काही प्रॉब्लेम नव्हता. त्याच्यानंतर आता एक महिनाभरापूर्वी पुणे कॉर्पोरेशनतर्फे टिळक रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत आम्हाला कुठलंही कारण न देता आमच्या सगळ्या 40 व्यावसायिकांवरती त्यांनी कारवाई केली. संध्याकाळपर्यंत गाड्या जोडतो, आम्हाला फक्त अधिकाऱ्यांना कारवाई दाखवायची आहे या हेतूने त्यांनी आम्हाला कारवाई आमच्यावरती सगळ्यांवरती कारवाई केली. 3 दिवस आम्हाला आज उद्या करत त्यांनी झुलवलं. त्याच्यानंतर आठवडाभर काढला. त्याच्यानंतर एकही कोणाच्याच गाड्या सोडल्या नाहीत. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला कारण सांगितलं की तुम्ही 50% तरी तुमचं बिल भरा. बिल तुम्ही भरलेलं नाही आहे. ऑलरेडी त्यातले काही ज्यांची बिलं निघली होती त्या व्यावसायिकांनी त्या वेळेस त्यांना जसं पॉसिबल आहे तसं आम्ही बिलं भरलेली होती. काही 10 ते 15 गाड्यांचं यांनी बिलं आत्तापर्यंत काढलेलीच नव्हती. वारंवार बिलं काढा साहेब आमच्यावरती तुम्ही कारवाई करताल. त्या हेतूने आम्ही त्यांना वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा त्यांनी आमची बिलं काढलेली नव्हती. महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना आम्ही समक्ष जाऊन भेटलो. तुमचं बिलं तुम्ही स्थानिक क्षेत्रीय कार्यालयात जावा, तिथून भेटतील. स्थानिक क्षेत्रीय कार्यालय आम्हाला महानगरपालिकेत पाठवायचं. म्हणजे आम्ही फक्त हाच खेळ खेळत होतो. त्याच्यानंतरही त्यांनी आमच्या 10 ते 15 जणांची बिलं काढली नाही. त्याच्यानंतर TBC मेंबर आणि महानगरपालिका यांना धरून त्यांनी आमचं 2 ठिकाणी पुनर्वसन केलं. पुनर्वसन करताना त्यांनी आम्हाला सांगितलं की ही जागा फक्त तुम्ही ताब्यात घ्या. जी जागा दिली आहे त्या जागेवरती जिथं 10 गाड्यांची ॲक्च्युअल जागा आहे तिथं त्यांनी 17 गाड्या बसवल्यात. ज्यांची गाडी मध्यस्थी आहे तर त्या व्यक्तीने जो तिथं व्यवसाय करतो तर तो 17 गाड्यांचं तिथून कसं जाणार. एखाद्या कस्टमरला एखादी प्लेट सर्व करायची म्हटलं तर तो तिथं सर्व कशी करणार. हा त्यांनी कुठल्याही प्रकारचं हे केलं नाही. 5x3ची त्यांनी जागा दिली. A to Z म्हणजे एक गाडीमध्ये मुंगी शिरेल एवढी सुद्धा त्यांनी जागा दिली नाही. आज त्यांनी 17 गाड्यांची तिथं आज आम्ही ॲडजस्टमेंट करून 2 गाड्या न लावता 14-15 गाड्या लावून आम्ही थोडंफार ॲडजस्टमेंट करून इथं धंदा करतोय. तोही धंदा होत नाही आहे. आणि त्यांनी अशा ठिकाणी जागा दिली की इथं आमच्या कस्टमरला जे येतील तर त्यांना रहदारीला इथं सिग्नलच्या तिथं आम्हाला जागा दिलेली. आज उद्या हा सुद्धा पॉईंट कॉर्नर पीस म्हणून हा काढण्यात येणार आहे. आमचा या जागेला विरोध होता तरी आम्हाला सांगितलं की तुम्हाला तुमची जागा भेटते तर ती तात्पुरतं तुमचं पुनर्वसन करतोय. पण आज उद्या जाऊन हाच प्रश्न आम्हाला भेडसावणार आहे. आणि दुसरं एक पुनर्वसन केलं आहे ते शरद पवार ई-लर्निंग स्कूलच्या तिथं दिलं आहे. तो रोड आहे वडगावमध्ये जे वडगावचा जो मेन मुख्य रस्ता आहे तो जाण्याचा रोड आहे. तिथं त्या रोडच्या जिथं आमचं पुनर्वसन केलं आहे तिथं अजिबात धंदा नाही आहे. आणि त्या रोडच्या तिथं स्थानिक तिथले जे प्रतिनिधी आहेत त्यांचा तिथं पुनर्वसनाला आम्हाला विरोध आहे. तर आम्हाला तिथलं पुनर्वसन मान्य नाही आहे. त्याच्यासाठी आम्ही आज तात्यांकडे या गोष्टीसाठी आम्ही आज आलो होतो. तर तात्यांनी आम्हाला त्याच्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. म्हणून आमच्या तात्यांकडनं आज आम्हाला अपेक्षा आहेत. आणि 42 लोक या ठिकाणी आहेत. आणि मला वाटतं की आता इथं जरी यांचं इथं दिलं आहे तिथं मागच्या बाजूला जर आपण पाहिलं तर मला वाटतं इथं पण कुठेतरी बिल्डिंगचं आतलंही काम चालू आहे. म्हणजे भविष्यामध्ये या पत्र्याच्या आड एक बांधकाम व्यवसायाचं काम चालते. मला वाटतं की ह्यांचा काहीतरी अपघात झालेला आहे. तुम्हाला किती दिवसापासून गाडी नाही तुमची. माझी गाडी 1 महिना झाला गाडी बंद आहे. 1 महिन्यापासून धंदा चालू नाही काही नाही. पूर्ण पायाचं ऑपरेशन झालं आहे. घरात हे नाही आहे त्रास भरपूर हे होतो. तुम्ही किती पैसे भरले. 50,000 भरले. पण 50,000 भरा तुमच्या गाड्या चालू करतो म्हणले. 50,000 भरलं गाड्या तिथून जाग्यावर लावतो म्हणले. पण तिथून उचलले इकडे लावले. इकडं काही धंदा होत नाही काही होत नाही. गाडी 50,000 भरून पण त्यांनी काही आमच्याकडे लक्ष देत नाहीत काही नाही. किती काढले तुमच्यावरती बिल 1,07,000 काहीतरी बिल काढले. त्याच्यातल्या 50% भरायला सांगितले. 50,000 त्यांचे 50% भरले. 50% भरून पण त्यांनी हे नाही केले. अपघात पण महानगरपालिकेत जाताना झालाय. दीड महिने होऊन गेले. आमचा धंदा पळापळीमध्ये अपघात झाला. ऑपरेशन झालंय. दवाखान्याला जायला पैसे नाहीत. आता आपण पाहू शकतो की इथं जी काय 42 लोकांची यादी आहे. या 42 लोकांना आजपर्यंत ह्याला काय देता आला नाही.
आपल्या या संघटनेचे अध्यक्ष ते बोलतील थोडक्यात. नमस्कार. या ठिकाणी ज्यावेळेस 7 तारखेला कारवाई झाली आपल्या इथं, त्या ठिकाणी पूर्ण गाड्या महानगरपालिकेने जप्त केल्या. जप्त केल्यानंतर जो न्याय मिळाला पाहिजे होता तो पूर्ण न्याय मिळाला नाही आहे. या ठिकाणी असं झालेलं आहे की हा जो DP रस्ता आहे, या DP रस्त्याला दोन्ही कॉर्नर आहेत. तर तो कॉर्नर जर कट होणार आहे तर उद्या भविष्यात हा कॉर्नर कट होणार आहे. तर इथल्या फिरवाल्यांना अडचण येणार भविष्यामध्ये. ही सगळी अडचण येऊ नये म्हणून यासाठी आम्ही काय मागणी केली की हाच पदपथावर पुढं 20 फुटाचा पदपथ आहे आणि 364 फूट लांब आहे. या ठिकाणी आमच्या सर्व व्यावसायिकांचं पुनर्वसन होऊ शकतं, पण तसं न करता त्यांनी आमच्यामध्ये फूट पाडली. निम्मे लोक इथं बसवले, निम्मे लोक जिथं व्यवसाय होत नाही इरडिंगच्या तिथं अशा ठिकाणी बसवले गेले. तिथं लवकरात लवकर न्याय महानगरपालिकेने आम्हाला द्यावा आणि DP रोडला आमचं पुनर्वसन करावं अशी विनंती. नंतर शिवभाऊ पासलकर आमचे मित्र बोलतो. नमस्कार. खरं तर आता हे सगळे कायदेशीर आणि महानगरपालिकेचे अधिकृत व्यावसायिक आहेत. पण ह्यांना कायम दाखवलं जातं अनधिकृत, पण हे अधिकृत आहेत आणि आम्हाला महानगरपालिकेने कायदेशीररित्या आम्ही त्यांची बिलं भरत आहोत. कारण पुणे शहरात जवळजवळ कोट्यावधी ह्या महानगरपालिकेला आपल्या हातगाड्यांचा महसूल तयार होतो. त्याच्या इथं सन सिटीला एक भाजी मंडई होती. ही भाजी मंडई त्या आतल्या साईडला बसवलेली आहे, तिथं आज कुत्रं जात नाही. अशाच पद्धतीने त्यांनी महानगरपालिकेने एक वेगळा थाट केलेला आहे की ह्या ज्या अधिकृत गाड्या आहेत त्यांना कुठंतरी कोपऱ्यात नेऊन ठेवायचं, म्हणजे ह्या ऑटोमॅटिक गाड्या बंद होतील. आणि हे बंद करण्याचं जर कारण असं तर त्यांचं धोरण आहे की हा जो हॉटेलवाला आहे ह्या हॉटेलवाल्याला पार्किंग मिळाली पाहिजे, म्हणून तो परिसर संपूर्ण पार्किंगसाठी ह्या गाड्या बाहेर काढल्या आहेत. आणि या सर्वसामान्य आमच्या कार्यकर्त्यांच्या पोटावर यांनी पाय आणलेलं आहे. आणि आम्ही सांगितलं होतं की बाबा ह्या परिसरामध्ये की आपल्यापर्यंत संपूर्ण जागा मोजून दिलेली, ह्या ज्यांच्या जागा सगळ्या गाड्या 17 ते 34 काय 40 गाड्या असतील ह्या परिसरात बसवाव्यात. पण त्यांनी पलीकडच्या ई-लर्निंगला दिलेलं आहे. ई-लर्निंग हा गावचा रोड आहे, साहजिक आहे, गावच्या रोडला आम्हाला पण नाही बसायचं आणि तिथं धंदासुद्धा होणार नाही. त्यामुळे त्यांनी जिथं लायसन काढून दिले तिथंच आजूबाजूला त्यांनी बसव, हीच आमची त्यांच्याकडं वारंवार मागणी आहे. ही जर वारंवार मागणी आमची जर मान्य नाही केली तर आता आम्ही 2 दिवसासाठी किंवा 4 दिवसासाठी आम्ही उपोषणाला या ठिकाणी नंतर बसणार आहोत, त्यांना निवेदन देऊ. याच्यामध्ये या सगळ्या लोकांनी हायकोर्टमध्ये एक पिटिशन पण दाखल केलेलं आहे आणि मला वाटते की त्याच्यामध्ये या पिटिशनमध्ये मोहम्मद एजाज सिराज खान यांनी हे पिटिशन दाखल केलं होतं आणि याच्यामध्ये सरळ आदेश आहेत. परिच्छेद मान्य करून सदर स्थिर हातगाडीवरती कारवाई करू नये म्हणून आदेश दिलेला आहे. म्हणजे मुंबई हायकोर्टाने या ठिकाणी आदेश दिलेले असताना सुद्धा काहीतरी हेतू मनात ठेवून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या गरिबांवरती कारवाई केलेली आहे. मला वाटतं की जर तुम्ही कारवाई केली कशासाठी, फुटपाथ मोकळा कशासाठी केला, ह्या लोकांचा तुम्हाला अडथळा येत होता ना की इथं फुटपाथ मोकळा राहिला पाहिजे का, तर इथल्या लोकांना यायला त्रास होतो. मग आता या हातगाड्यांच्या जागेवरती ज्या त्या ट्रीट हॉटेलच्या गाड्या लागतात, ज्या 4 व्हीलर्स लागतात, जी लोक तिकडं जेवणासाठी येतात, मग त्यांना तिथं जेवायला घालायसाठी त्यांच्या गाड्या बाजूला काढून या लोकांच्या पोटावरती मारण्याचा महानगरपालिकेला अधिकार आहे. मला वाटतं की मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश असताना या आदेशाच्या विरोध जाऊन जर महानगरपालिका काम करत असेल तर तुमच्या विरोधात कंटेम्प्ट ऑफ कोर्टसुद्धा आम्ही करायला मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याला आम्ही 2 दिवसामध्ये या संबंधित लोकांचा काय तो योग्य सोक्षमोक्ष लावावा, अन्यथा ह्या सगळ्यांना घेऊन सिंहगड क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी एक आंदोलन केलं जाईल. आणि त्याच्यानंतर त्या आंदोलन जर विध्वंसक झालं, महानगरपालिकेच्या लोकांचे काही व्हिडिओ जर तिकडून बाहेर पडले तर मग लक्षात ठेवा की जर तुम्ही या गरिबांच्या पोटावरती मारणार असाल तुमच्यासुद्धा पोटावरती, तुमच्यासुद्धा नोकरीवरती मारल्याशिवाय आम्ही पण राहणार नाही. या लोकांनी ज्या तक्रारी आमच्याकडे केल्यात त्या तक्रारी मग ACBच्या माध्यमातून आम्हाला बाहेर काढाव्या लागल्या, अँटी करप्शनकडे द्यावं लागलं. तर मला वाटतं की या ठिकाणच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना ते भागात जाईल. तेव्हा तुम्ही कुणासाठी काम करताय, हे तुम्ही लायसन्स दिलेलं आहे लोकांना, त्या लायसन्स दिलेल्या लोकांसाठी काम करत असतात तर मला वाटतं की त्या ठिकाणचा फुटपाथ आहे तसा परत केला पाहिजे. नाही की तो फुटपाथ बरोबर, हा फुटपाथ जर आपण पाहिला तर जमिनीपासून वरती केला आहे, पण तिकडचा फुटपाथ जर पाहिला तो डायरेक्ट जमीन लेवलला बरोबर बिल्डरच्या त्या हॉटेलच्या कॉर्नरपर्यंत
बरोबर तो तिथं लोकांना मॅच करून दिलेला आहे. म्हणजे ज्या लोक तिथे येतील, त्या हॉटेलमध्ये येतील, त्या बँकेमध्ये येतील, ते बरोबर गाडी त्या कॉर्नरपर्यंत लागून जाईल. जर हा कॉर्नर पीस आहे तर या कॉर्नर पीसवरती कोणत्याही परिस्थितीमध्ये इकडं पार्किंगच झालं पाहिजे. जर तुम्ही पार्किंगसाठी या लोकांना काढले ना तर मग तिथं बॅरिगेट लागले गेले पाहिजेत. तिथं बाजूला त्याच्या कडेला डिवायडर लागला पाहिजे. ह्या गरिबांना बाजूला काढून जर दुसऱ्या श्रीमंतांच्या जागेदारांच्या गाड्या तिकडे लागणार असतील आणि हॉटेलमध्ये येणाऱ्या लोकांना सुविधा देण्यासाठी जर तुम्ही गरिबांच्या चुली बंद करणार असाल तर मला वाटतं की एक आता आम्ही या गोष्टी सहन करणार नाही. मी संबंधित अधिकाऱ्यांना उद्याच्यालाच तुम्ही पत्र देईल आणि त्या पत्राच्या माध्यमातून जर आपण लवकरात लवकर ह्या लोकांचे पैसे घेतलेत आपण त्यांच्याकडे 50,000 रुपये लोकांनी तुमच्याकडे भरलेले, त्यामुळे लवकरात लवकर या लोकांचा योग्य तो सोक्षमोक्ष लावा. कारण इथून मागं हा जर पाहिलं ना सरळ लांबपर्यंत हा फुटपाथ आहे. मी आतापासून मला वाटतं की मी गेल्या अर्धा तासापासून इथं आहे. ह्या फुटपाथवरती कुठलंही पब्लिक आलेलं मला आत्तापर्यंत दिसलेलं नाही आहे. कारण रस्ताच बोथ साईडला एवढा मोठा आहे तर कॉर्नरपर्यंत कुठलंही पब्लिक या फुटपाथचा वापर करताना इकडे दिसत नाही. मग तिथनं जर तुम्ही लोकांना काढलं तर त्या लोकांना इथंच व्यवस्थित करायला सेटल केलं. एका बाजूला त्या बाजूची दुकानं पाहिली, त्या बाजूचे मॉल पाहिले तर तिकडच्या फुटपाथवरती सुद्धा 100% पूर्णपणे अतिक्रमण झालेलं आहे. तिकडचा एवढं अतिक्रमण केलं गेलं त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणचा फुटपाथ हा नागरिकांसाठी ओपन नाही आहे आणि समोरच्या बाजूला तिथल्या गरिबांवरती कारवाई करून त्यांना दुसरीकडे तुम्ही शिफ्टिंग देत आहे. त्यांना तुम्ही कारवाई करत नाही, त्यांच्यावर कारवाई करता त्यांच्यावरती कारवाई करत नाही. हा दुजाभाव महानगरपालिकेने केला नाही पाहिजे. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य तो ह्याच्यामध्ये आपण अभ्यास करावा आणि या लोकांचं पुनर्व्यवस्थापन व्यवस्थित करावं. जर यांच्याकडनं तुम्ही पैसे घेताय तर तुम्ही बांधील आहात यांना सुविधा द्यायला. तुम्ही यांना 100% व्यवस्थित त्यांना त्यांच्या जागेवरती बसवलं पाहिजे. जर नाही बसवलं तर तुमच्या जागेवरती आम्ही येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये बसायला 100% येऊ. शेरगड रोडच्या वॉर्ड ऑफिसमध्ये आम्ही येऊन बसू. तुम्ही यांची व्यवस्था करत नाही तोपर्यंत आम्ही सुद्धा जागेवरती हलणार नाही. एवढे आजचे लाईव्हच्या माध्यमातून सांगतो. आणि ज्या लोकांनी पैसे भरले, ज्या लोकांनी कोर्टात जाऊन कोर्टात जाऊन त्यांनी न्याय मागितलेला आहे, कोर्टाने आदेश दिलेला आहे, कोर्टाच्या आदेशाच्या अगेन्स्ट जाऊन जर तुम्ही काम करत असाल तर तुमच्या अगेन्स्ट जाऊन आम्हाला पण काम करावं लागेल. आता तुम्ही या लोकांना, हे लोक तुमचे लाभार्थी आहेत, महानगरपालिकेचे लाभार्थी आहेत. 10 लाख रुपयाचा निधी तुम्ही त्यांच्याकडनं गोळा केला आहे. तुम्ही आता त्यांचं संपूर्णपणे व्यवस्थापन करणं या फेरीवालाच्या माध्यमातून तुमचं कर्तव्य आहे. महानगरपालिकेचं हे करत नसेल तर त्यांना करायला भाग पाडणारा वसंत मोरे आणि वंचित बहुजन आघाडी ही यांच्यासाठी कायम समाजातील प्रत्येक स्तरातील वंचितांसाठी. वंचित म्हणजे हा काय फक्त दलित म्हणून वंचित नसतो. वंचित हा मराठ्यांमध्ये पण वंचित आहे, मुसलमानांमध्ये वंचित आहे, ख्रिश्चनांमध्ये आहे, ओबीसीमध्ये आहे. प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये वंचित माणूस आहे की जो या समाजव्यवस्थेपासून वंचित राहिलेला आहे. ज्याला समाजव्यवस्थेचा फटका बसतो आहे त्याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीमध्ये मी प्रवेश केला आहे. आणि आता या ठिकाणच्या प्रत्येक फेरीवाल्यासाठी, या शहरामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक वंचितासाठी काम करायचं मी ठरवलं आहे. मला वाटतं की सिंहगड रोड क्षेत्रीय कारणाच्या अधिकाऱ्यांनी माझ्या लाईव्हची दखल घ्यावी आणि या लोकांना व्यवस्थापन त्यांचं व्यवस्थित करावं. तुम्ही सांगता त्या ठिकाणी मी संबंधित अधिकाऱ्याबरोबर बोललो, तो म्हणतो की पोलीस बंदोबस्तीत येतो. कशाकरता पोलीस बंदोबस्त येतो? यांचं नीट व्यवस्थापन करणं तुमचं कर्तव्य आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये जर तिकडे नगरसेवक लोक असतील, कुठले स्थानिक लोक असतील, जर यांच्यावरती त्यांनी जर तिथं गाड्या लावल्या त्यांच्यावरती ते दमदाटी करतात. एवढं सगळं करण्यापेक्षा याच फुटपाथवरती सगळ्यांचं व्यवस्थापन करा ना. ही लोक त्याला तयार आहेत. अजून बिल्डरचं अजून तिथं सगळं त्या भुंगा लागला त्याच्या बिल्डिंगला, अजून त्याचं काहीच नाही आहे. तिथं काही नसेल सुद्धा तुम्ही अजूनही पुढचा विचार करताय त्याचा. कारण हा रस्ता मला वाटतं खूप मोठा, मागं पण मोठा आहे. आणि मला वाटतं की यांचं सगळ्यांचं की ज्यांना महानगरपालिकेने लायसन दिले, सगळ्यांनी लायसन दिले, ह्याचं कोणी बघत नाही आहे. त्यांच्यावरती कारवाई करायचं सोडून तुम्ही गरिबांवरती कारवाई करता, हे चांगलं नाही आहे. तेव्हा माझा या आजच्या लाईव्हच्या माध्यमातून पुणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाला एक इशारा आहे की लवकरात लवकर आपण या ठिकाणी यावं. आम्हाला तुमच्याकडे यायला भाग पाडू नका. मी कार्यकर्त्यांना सांगतो की येणाऱ्या 2 दिवसामध्ये जर तुमच्या संघात ज्या डेव्हलपमेंट्स होतील, ज्या डेव्हलपमेंट तुमच्याकडे झाल्या त्याच्या तुम्ही मला सविस्तर कळवा. नसेल तर शुक्रवारी आपण यांच्या विरोधात काय पावलं उचलायची ते आपण शुक्रवारी ठरवू. ठीक आहे. आजचा लाईव्ह मी या ठिकाणी थांबवतो आहे. फक्त पुन्हा एकदा मी सांगेल की ह्या लोकांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे. त्या 40-42 हातगाडीवाले यांचं पुनर्व्यवस्थापन व्यवस्थित झालं पाहिजे. जर नाही झालं तर मग त्याच्यानंतरनं महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या काही व्हिडिओज माझ्याकडे आलेले आहेत. त्या व्हिडिओ व्हायरल कशा करायच्या ते मी ठरवल आणि मग त्या कुठल्या फेसबुकवरती टाकायच्या.
मग पुढा कोणाचा लावरे व्हिडिओ करायचा तो मी 100% करतो. धन्यवाद. वसंत राजा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.